मांडलेला आहे की या अत्याचारी जी लोक आहेत ती पाप करून मोकळे होतात, अत्याचार करून मोकळे होतात, मग ते बलात्कारी असू देत, सगळे असू देत, आणि तीच लोक आपल्या घरी गणाला आणतात, गणराजाला विराजमान करतात. मग त्या गणाला माझं सांगणं आहे की ही लोक पाप धुण्यासाठी तुला आणतात घरी, पण गणा तू ह्यांचं काही ऐकू नकोस, यांच्या भक्तीला भुलू नकोस. ही भक्ती वरवरची आहे. खरं तर तू अशा या पाप्यांना, या नराधमांना शिक्षा दे. जर तू त्यांच्या घरात येत असशील तरी गणा तू अशांना लक्षात ठेवून नक्कीच यांचा बंदोबस्त कर. हा फक्त एवढाच गणाचा विषय आहे आणि गणाला मी सांगते की तू भुलू नकोस यांच्या या सेवेला, या वरवरच्या मायेला गणा तू भुलू नकोस. यांनी केलेली पाप चांगली लक्षात ठेव आणि नक्कीच त्याचे भोग यांना भोगायला लावणे एवढाच गण आहे. कसा सादर करते बघा. नष्ट होऊन त्या